तर नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट आहे लांडग्याची। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टीच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळून जातील। तर मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे लांडगा आला रे आला। तर मित्रांनो, गोष्ट खूप मजेदार आणि लहान मुलांसाठी स्पेशल आहे। गोष्ट चालू करत आहे। एका गावात एक धनगर होता। त्याला दीपक नावाचा मुलगा होता। दीपक रोज आपल्या मेंढ्या घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे। संध्याकाळ झाली की परत आणत असे। त्याचा हा रोजचा दिनक्रम होता। तो जिथे मेंढ्या चारायला घेऊन जाई तेथे शेती होती। अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत। एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता। दुपार झाली। त्याने जेवण केले, पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला। काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले। तो रोज जोरात ओरडायला लागला, लांडगा आला रे आला। लोकांना खरे वाटले। ते शेतीतली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत आपल्याजवळ आले। त्याला विचारू लागले, कुठे आला लांडगा? तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, कशी गंमत केली? शेतकरी संतापले, पण काय करणार, तसेच निघून गेले। दीपकला मात्र यात गंमत वाटली। दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला। शेतकऱ्यांना उगाच एका हेलपाटा पडला। पुन्हा दीपकने कसे फसवले म्हणून हसू लागला। शेतकरी संतापून निघून गेले। तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला। दुपार झाली आणि तो जेवायला बसला, पण त्या दिवशी खरंच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला। दीपक जोरजोरात ओरडू लागला, लांडगा आला रे आला। पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही। तो नेहमी सारखीच थट्टा करतोय असे वाटून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले। लांडग्याने एक एक करत त्याच्या मेंढ्या खाल्ल्या, सर्व मेंढ्या खाल्ल्या। दीपक आपल्या झाडावर बसून रडू लागला, पण आता काहीच उपयोग नव्हता। त्याला आपली चूक लक्षात आली आणि आता फार उशीर झाला होता। तर या गोष्टीचं तात्पर्य असं आहे, थट्टा उडविणे केव्हाही वाईट। तर मित्रांनो, अशाच नवनवीन आणि शिकण्यासारख्या जर गोष्टी तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील।